नमस्कार. महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज व इशारे पुढीलप्रमाणे आहेत. दक्षिण पश्चिम मान्सून आज दिनांक 24 जून रोजी उत्तर पूर्व अरब सागरच्या काही भागांमध्ये, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये, महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये आणि छत्तीसगड व झारखंडच्या आणखी काही भागांमध्ये अधिक पुढे गेला आहे. मान्सूनची उत्तरी सीमा आज दिनांक 24 जून रोजी 20 डिग्री नॉर्थ, 60 डिग्री ईस्ट, 20 डिग्री नॉर्थ, 65 डिग्री ईस्ट, 20 डिग्री नॉर्थ, 70 डिग्री ईस्ट, सूरत, इंदौर, मंडला, डाल्टनगंज, मोतीहारी आणि 28.3 डिग्री नॉर्थ, 83 डिग्री ईस्ट या ठिकाणांमधून जाते. तसेच हवामानाची द्रोणीय रेषा म्हणजेच ट्रफ मध्य प्रदेशाच्या मध्य भागावरील हवेच्या वरच्या स्तरावरील हवेच्या चक्रीय स्थितीतून पूर्व मध्य अरबी समुद्रापासून जात आहे. आता हा मध्य प्रदेशाच्या मध्य दक्षिण भागांपासून पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत उत्तर महाराष्ट्रावरून 3.1 किलोमीटर उंचीवर दिसतो आहे. आज दिनांक 24 जून रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर उद्या दिनांक 25 जून रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. इशारे आज दिनांक 24 जून रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी येथे तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जळगाव, नाशिक, पुणे जिल्ह्याचा घाट विभाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच आज दिनांक 24 जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्याचा घाट विभाग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा व त्या जिल्ह्यांचा घाट विभाग, सांगली, सोलापूर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. उद्या दिनांक 25 जून रोजी पुणे, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. उद्या दिनांक 25 जून रोजी ठाणे, मुंबई येथे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्याचा घाट विभाग, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याचा घाट विभाग, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच बीड, नांदेड येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुणे आणि परिसरात आज आणि उद्या आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून पुणे जिल्ह्याच्या घाट विभागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. धन्यवाद.